नमस्कार, मी अपर्णा. आज मी तुम्हाला घेऊन आली आहे शर्विलच्या स्कूलमधील काही सुंदर क्षण पाहण्यासाठी. तर आजचा दिवस खरंच खूप खास आहे, कारण आज शर्विलचा ॲन्युअल डे, ग्रॅज्युएशन डे आणि क्रिसमस सेलिब्रेशन आहे. तर हा कार्यक्रमाचा म्हणजेच स्कूलचा एंट्रन्स होता आणि एंट्रन्सलाच आम्ही असं सॅन्टा क्लॉसची गाडी पाहिली. तर इथं कॅरल सॉंग्स, सॅन्टा आणि ते आनंदी चेहरे पाहून ना खरंच शाळेचं वातावरण अगदीच उत्सवाचं निर्माण झालेलं दिसत होतं. तर त्यामुळं मग आम्ही इथं थोडंसं एन्जॉय केला आणि पुढं ॲन्युअल डेच्या कार्यक्रमासाठी म्हणजेच ॲन्युअल डेचं जे गॅदरिंग होतं ते पाहण्यासाठी पुढं निघालो. तर इथं या चिमुकल्यांची सर्व तयारी झाली होती आणि कार्यक्रमाला सुरुवातही होणार होती. त्यामुळं हे कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचत होते. तर आजचा दिवस खूपच अविस्मरणीय आहे, कारण बघू शकता हे चिमुकले जे आहेत ते असे रंगीबेरंगी ड्रेसमध्ये तयार आहेत. आणि आता इथं एक हा एंट्रन्स आहे. तर या एंट्रन्सवर जे आहेत ते वेगवेगळ्या राज्यातले असे मुलांना ड्रेस घालून तसं गेटअप करून त्यांना उभं केलेलं होतं आणि तो क्षण जो मोमेंट होता तो पाहण्यासाठी अशा वेगवेगळ्या राज्यातील वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रमुख पाहुण्यांचं स्वागत असं काहीसं करण्यात आलेलं होतं. आणि त्यानंतर जो पुढचा टप्पा होता तो म्हणजेच लॅम्प लाईटनिंग म्हणजेच दीप प्रज्वलन. आणि इथं भाऊक होण्याचा क्षण म्हणजे इथं हे जे दीप प्रज्वलन आहे ते शर्विलच्या हाताने करण्यात आलं. ह्यामुळे खरं तर जास्त आनंदाचा क्षण होता किंवा आनंदाचा दिवस होता म्हणता येईल. तर ह्या गोडुल्याचं हे पहिलंच स्टेज परफॉर्मन्स होतं आणि ते त्याने खरंच खूप कष्टाने आणि मेहनतीने साध्य करून दाखवलं. तर हा त्याचा परफॉर्मन्स होता. यानंतर विद्यार्थ्यांनी छान छान नृत्य सादर केले. प्रत्येक सादरीकरणात या चिमुकल्यांची मेहनत आणि त्यांचा आत्मविश्वास हा दिसत होता. तर असं काहीसं हे बघायला खरंच खूप आनंद वाटतो, कारण यात कुठंतरी आपलं एक छोटंसं बाळ, एक छोटंसं चिमुकलं त्याचं परफॉर्मन्स करत असतं. आणि शर्विलचं तर हे खरंच पहिलं स्टेज परफॉर्मन्स होतं, त्यामुळं मला अजूनच भावूक व्हायला होत होतं. त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन डे सेलिब्रेशन होतं, म्हणजेच आज या चिमुकल्यांनी शिक्षणाचा एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण केलेला होता. आणि हे केवळ एक शिक्षणाची पदवी किंवा एक शिक्षणाचा टप्पा नव्हता, तर तो होता स्वप्नांकडे जाण्याचा पहिला मार्ग किंवा पहिली पायरी. हे खूप छान केलं. त्याच्यामुळं मग बाबांकडून त्याला पिझ्झा पार्टीही देण्यात आली. तर त्याचं पिझ्झा खाऊन चालू होतं तोपर्यंत ह्या दोघांची अशी मस्ती चालू होती, एकमेकांचे केस ओढत होते. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या अशाच एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार, बाय.